तू लेणारे मले खासदारकी घालवतो कुत्र्याले, म्हणूनच मुंबईतून आलो राजा बळवंता तुले अमरावती जिल्ह्यात पाडाले। मी गणेश सकरे गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। आज आपला व्हिडिओ आहे अमरावती जिल्ह्याच्या लोकसभेत कोण कोणाचं व्होट काढतंय या परिस्थितीवर आजचा व्हिडिओ। आपण आज पहिला व्हिडिओ घेऊ तो बळवंतराव वानखडे जे खासदारकीला काँग्रेसकडून उभे आहेत, त्यांची जिंकण्याची किती अपेक्षा आहे आणि त्यांची व्होट किती प्रमाणात काढली जातील यावर आजचा आपला विषय आहे। बळवंतराव वानखडे म्हणजे एक शांत संयमी सुस्वभावी व्यक्तिमत्व आणि सध्याचे ते दर्यापूर तालुक्याचे हुल्लर आमदार आहेत। पण काय होतंय, लोक म्हणतात की बौद्ध समाज हा एकवटला आहे। बौद्ध समाज हा एकवटला असता बळवंता भाऊसाठी जसं आमदारकीला ते उभे होते पण बाकीच्यांचा काही फरक पडला नाही। पण आज अमरावती जिल्ह्यात त्यांचं व्होट कटर म्हणून आनंदराज आंबेडकर जे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत आणि त्यांना पाठिंबा दिला तो त्यांचेच भाऊ प्रकाश आंबेडकर। एकाच घरात दोन नातू, प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर, पण त्यांचंही पटत नाही। ते वेगळ्या दिशेने जातात, ही वेगळ्या दिशेने जातात। आंबेडकरवादी समाजासाठी आनंदराज यांचं काय योगदान याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा फक्त मुंबईत त्यांनी एक 12 एकर शेत हे आंबेडकर पार्कसाठी मिळवून दिलं, फक्त 27 दिवस आंदोलन करून। यापेक्षा त्यांच्याशी कुठला मोठा समाजासाठी कार्यक्रम नाहीये। पण तेच प्रकाश आंबेडकर यांचं समाजासाठी खूप काही त्यांनी केलेलं आहे, पण तेही फक्त बीजेपी कशी निवडीन याकडेच त्यांचं लक्ष असतंय। काही लोक म्हणतात ते बीजेपीची बी टीम आहे, तो भाग वेगळा। त्यांचं असं म्हणणं की मी स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी एकला चलोची भूमिका घेत आहोत। हीच भूमिका राज ठाकरेंनी सुद्धा घेतली, पण राज ठाकरेचे आज काय हाल झाले की त्यांना वेळोवेळी भूमिका बदलावा। 2014 मध्ये त्यांनी मोदीला साथ दिली, 2019 मध्ये लावले तो व्हिडिओ, हा एक प्रोग्राम त्यांनी गाजवला आणि तिसरी पंचवार्षिक योजना निघाली। आज ते लालन लुचपत करत आहे, बिनशर्त पाठिंबा दिलाय। आता त्यांना ईडीचा सीबीआयचा कशाचा भाव हा वेगळा। असे कणखर नेते, त्यांचा अजेंडा नसल्यामुळे त्यांना भूमिका बदलावी लागत आहे। असं आंबेडकरचं सुद्धा होऊ शकतंय। एमआयएम आणि त्यांची युती झाली, चांगल्या प्रकारे त्यांनी महाराष्ट्रात स्कोप पकडला होता, पण अहमपणाच्या भूमिकेत त्या दोघांची युती फसकटली। आज त्यांना स्वतंत्र लढावं लागत आहे। हे करत असताना आंबेडकर हे नाव जे आहे यावर आंबेडकर अनुयायी जे आहेत ते भुरावलेले आहेत, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं महान कार्य त्यांनी या समाजासाठी केलं की आज ते ताट मानवणे जगू शकतात। पण आनंदराज आंबेडकर काय करून राहिले, हे व्होट शेअर करताना जी येणारी सीट आहे बळवंतराव वानखडे यांना ते तिथं कट करून राहिले। यामुळे होतंय काय, जसं लोकांच्या लक्षात यायला लागलंय किंवा येईल की आंबेडकर हे बळवंतराव वानखडे यांचं व्होट कटर आहे। आता बळवंतराव वानखडे हे मागं पडू शकतात, तेव्हा जो विचारवंत लोक असतात ते राणा नाही पाहिजे म्हणून दिनेश बुबकडे जातील आणि घात तिथंच होईल की तिथे
हा जो नकारात्मक त्यांच्या विरोधात बळवंतरावच्या फॅक्टरी व्होटकटरचा, यामुळे तिथे एक धोका संभवतो. याच्यात आनंदराव तर हे निवडून येणारच नाहीत, पण हा धोका जास्तीत जास्त बळवंतराव वानखडे यांना घातक राहील. त्यानंतर दुसरा फॅक्टर येतोय, बीजेपीला समजा जर नवनीत राणा चालली नाही तर ते जातील भूपकळे. आणि शिवसेनेचे काही जे नेते आहेत, आज जरी ते स्टेजवर दिसत असतील, पण युवा सेनेचे काही पदाधिकारी डायरेक्ट बळवंतराव यांच्या विरोधात पोस्ट टाकून त्यांचा कल दिनेश भूपकळे दिसतोय. आता हे स्टेजवर नेते मनाने आहेत का फक्त शरीराने आहेत, हा एक विचार करण्याचा एक भाग असेल. कारण आज अमरावती जिल्ह्यात युवा सेना एकीकडे आणि शिवसेना एकीकडे पेरेंट्स नेते जे आहेत, असा भास व्हायला लागला. पेरेंट्स बॉडीत ज्ञानेश्वर पाटील घाणे आणि खराटे वर्चस्वासाठी यांचीच आपसात कुजबूज झाली, एकामेकाला मारहाण सुद्धा झाली. मग लोकांचं म्हणणं आहे की आपल्या इथे शिवसेनेची अरविंद सावंत यांनी तिकीट घेण्यास नकार का दिला, तर याला प्रमुख कारण हेच आहे. कारण हा जो मुंबईतला माणूस इथे येऊन संपर्क प्रमुख अगोदर होता विदर्भाचा, या माणसाला 10 वर्षापासून सर्व अमरावती जिल्ह्याची जाण आहे. इथले शिवसैनिक कसे आहेत हे त्यांना माहित आहे. हे वेळेवर खपल्या जाणारे आहेत. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण प्रीतीताई बंड हे येणार, अमरावती जिल्ह्यातून एक शिवसेनेला सीट मिळणार हे अपेक्षित असताना वेळेवर नवनीत राणाने नेते फोडले, विकत घेतले आणि ते सीट अमरावती जिल्ह्यातली शिवसेनेची गेली. त्यामुळे अशी उदाहरणं काही आहेत, काही इथले शिवसेनेवर भरोसा ठेवता येत नाही. शिवसेनेवर जर भरोसा असता तर इथे उद्धव साहेबांनी नक्कीच शिवसेनेला तिकीट दिसतील. आणि समजा जर दिनेश भूपे शिवसेनेच्या चिन्हावर उभे असते तर आज वन साइड झालं असतं असं म्हणण्यास काही हरकत नाही. त्यानंतर दुसरा फॅक्टर इथे येतो, जे भीमगर्जना करत कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी राणाच्या विरोधात रणकंद पुकारलं होतं. आज ते गाडीला पाय लावून जी त्यांनी मुंबईकडे धूम ठोकली, तर आज ते कुठल्या स्क्रीनवर सुद्धा दिसत नाहीत. त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी कुठे आहेत, त्यांच्या भूमिका आहेत हे सुद्धा समजायला मार्ग नाही. पण खमक्या दिनेश गुप्तच्या पाठीमागे उभा राहिलेला बच्चू कडू अजूनही डकरतोय. पण दोन्ही बापलेक आज अमरावतीच्या स्क्रीनवर दिसत नाही. त्यांची पहिल्यांदा जी भूमिका होती की आम्ही त्यांचा प्रचार करू नये हा भाग वेगळा, पण तिला पाळासाठी तुम्हाला कोणाला साथ द्यायची आहे हाही तुम्हाला विचार करावा लागेल. पण आज त्या भूमिकेत दोघी बापलेक दिसत नाही. हे पळणारे होते हे मी अगोदरचे व्हिडिओ सांगितलेलं होतं. अशी हे इथले व्होटकटर, जर हिंदूला वाटलं की नवनीत राणाला जर पाळायचं असलं आणि हे जर पळत असतील दोघे जण, तर शेवटी जो व्होटकटर आहे यांनी विचार करायला पाहिजे आपल्याला निवडून कोणाला आणायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बळवंतराव वानखडे यांच्या फेवरमध्ये जाताना दिसत आहे, पण हे चूक करू नका. माझं हे विश्लेषण येणाऱ्या काळात बदलू शकते. जशी परिस्थिती बदलेल, मी माझ्या भूमिका बदलणार नाही. माझी पत्रकारिता हे निस्वार्थीपणे निष्पक्ष मी मांडणार आहोत. आज मी हा व्हिडिओ बळवंतरावच्या फेवरमध्ये तुम्हाला जर वाटत असेल, पण नवनीत राणाचे व्होटकटर कोण आहेत हा सुद्धा पुढचा व्हिडिओ येईल. त्यानंतर दिनेश गुप्त यांचं व्होटकटर कोण आहे हा सुद्धा व्हिडिओ येईल. मी माझी भूमिका निष्पक्ष मांडणार आहोत. पण जे जनमानसात जाऊन
जे लोक व्हिडिओ सध्या गावागावात जाऊन शहरात जाऊन घेऊन राहिले, यामध्ये सर्वसामान्य माणूस याच्या डोक्यात जातीवाद भरलेला आहे. बौद्ध समाजाचा हा माणूस बळवंतराव वानखडेले भले, आंबेडकरवादी माणूस हा आनंदराव आंबेडकरले भले, कट्टर शिवसैनिक आणि दुखावलेला तो माणूस दिनेश बुक म्हणे, जो हिंदुत्ववादी आहे तो माणूस तो हुटर राणाला म्हणे, आणि राणापासून जे मुस्लिम आणि बौद्ध दुखावलेले आहेत त्यामधले मुस्लिम हा आंबेडकर आणि बळवंतराव यांच्याकडे उठवला, पण मुस्लिम समाज हा जे समाजसेवा ज्यांनी 12 मध्ये समाजसेवा करतात असे दिनेश बुक, कि एका मुस्लिमला विचारलं तर तेव्हा त्या मुस्लिमचं म्हणणं आलं की भैया बोले बात ये बोले कि वो आदमी शिवसेना का तो भी है, लेकिन सबसे ज्यादा यूरिन हॉस्पिटल में हमारे लोग रहते, बोले गरीब लोग रहते. कभी दिनेश बुक ने ये नहीं सोचा बोले कि ये मुस्लिम है, ये बौद्ध है, ये क्रिश्चियन है, इसको खाना मत दो, वो सबको खाना बांटते. बोले ऐसे कितने साल हो गए, बोले एक दिन का खाना नहीं, बोले और ब्लड भी देते. बोले हे विचार लोकांच्या मनात बसलेले आहेत. त्यामुळे मॉमेडियन समाज सुद्धा दिनेश बुक कडे वळू शकतो. म्हणून हा व्हिडिओ पाहताना तुम्ही एक लक्षात ठेवा, माझे व्हिडिओ हे कोणत्या पक्षाकडून राहणार नाहीत, कोणत्या माणसाकडून राहणार नाहीत, कोणाकडून नाही, फक्त हे लोकांच्या ज्या भावना त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे काय होते, जनसामान्यामध्ये जे चॅनलवाले आहेत ते जो चौकात विचारपूस करतात, पण यामधला सर्वसामान्य माणूस ज्यामागे व्होटर नाही तो स्वतःचं मत देऊ शकते, पण जो गावातला नेता आहे हा स्वतःचं मत देऊ शकत नाही, कारण त्यांना गाव चालवणं असते आणि गावात कामांना असले. त्यामुळे तो उत्तर देताना गोलमेल देते, नाहीतर तो कॅमेऱ्याच्या समोर येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी सर्वे करण्याचे प्रयत्न केले होते, पण सर्वसामान्य जनता हे जातीवाद्यावर जाऊ शकते. विचारवंत हे तुम्हाला बाईट देऊ शकत नाहीत, कारण त्यांना विचार होतो की त्यांचे संबंध प्रत्येक वेळेस नेत्यासोबत पडतात, त्यांना सर्वांकडून काम करायचे असते, त्यामुळे ते विचार मांडू शकत नाही. म्हणून मी हे व्हिडिओ सतत भरून टाकत असतो, पण त्या लोकांना मी माईकवर बोलून त्यांना अडचणी आणू शकत नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ पटल्यास आपण शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करण्यास विसरू नका. निष्पक्ष व्हिडिओ आहेत, निस्वार्थी चॅनल आहे. हे चॅनल विकल्या जाणार नाही, हे कोणाच्या फेवरमध्ये जाणार नाही, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद.